हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धन जहागीरदारच्या घरी चक्क आमदार शिर्के आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पोहोचला आणि त्याने लग्नाची तारीखच सांगून टाकली. म्हणजे समोरच्याला विचारायची काही पद्धतच नाही. तर तो हर्षवर्धन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला म्हणाला की आपण परवा मुलांचा साखरपुडा करतोय आणि 4 दिवसानंतर मुलांचं लग्न होणार आहे. हे ऐकून हर्षवर्धन आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसला. आणि इकडे दळवी काकूंनी ऊर्जासाठी चक्क एक स्थळ आणलंय. मुलगा बँकेत नोकरीला आहे, 4 चाकी गाडी आहे, स्वतःचं घर आहे, विदेशात जाण्याचा योग आहे. आणि हे सगळं ऐकून ऊर्जाची आई पूर्वा तर खुश झाली आणि तिने ऊर्जाला विचारलंय, तू हे लग्न करायला तयार आहेस का? तर दुसरीकडे मंग्या हा चक्क हर्षवर्धन आणि शौर्याचा पाठलाग करत करत शौर्याच्या सत्यापर्यंत पोहोचलाय. शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे सत्य मंग्याला समजलंय. म्हणजे आता शौर्याचा विषय तर संपलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा इन्स्पेक्टर गुळगुत्तेबरोबर बसली असते. तेव्हा इन्स्पेक्टर गुळगुत्तेला ती सांगते, साहेब, मला कोणाला हरवायचं नाहीये. ही माझी न्यायाची लढाई आहे आणि मला न्याय मिळवायचा आहे, सत्याच्या बाजूने लढायचं आहे आणि मग जिंकायचं आहे. हे ऐकून इन्स्पेक्टर गुळगुत्ते खूप खुश होतो आणि म्हणतो, वा ऊर्जा मॅडम, तुमचा हेतू स्वच्छ आहे, त्यामुळे तुमच्या पदरात यश नक्की पडेल, तुम्ही काळजी करू नका. आणि आता तुम्ही ही जी चळवळ सुरू केली आहे, माझी मुलगी माझा सन्मान, याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. आणि या चळवळीमुळे समोरची पार्टी चांगलीच हादरून गेली आहे. आणि या राजकारण्यांचं मला माहीत असतं की त्यांच्यावर एकदा वरतून दबाव आला ना, मग ते चुका करतात. आमदार शिर्केने सुद्धा अशा एक नाही तर दोन चुका केल्या आहेत. सगळ्यात आधी तर त्यांनी तुमच्यावर हल्ला केला, तुमच्या चाळीत गुंड पाठवले आणि तुमचं सामान घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तो स्वतः तुमच्या चाळीत आला, लोकांशी बोलला, त्यांच्या समस्या सोडवून दिल्या. म्हणजे तो आता चुका करतोय आणि नक्कीच तो चांगलाच हादरलाय. ऊर्जा विचारते, पण साहेब, तो विक्रांत शिर्के आपल्या हाती कसा लागणार? इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, लागणार हो, लागणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याचा बापच आपल्या हाती लागतोय तर पोरगा का नाही लागणार? तो आपसुकच आपल्या हातातील स्वतःहून चुका करेल, तुम्ही काळजी करू नका. ऊर्जा म्हणते, साहेब, मला सुद्धा तेच हवंय. ही केस सुरू झाल्यापासून तो आपल्या हाती काही लागत नाहीये आणि त्याला लवकरात लवकर तुरुंगात पाहण्याची माझी इच्छा आहे. इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, काय ना ऊर्जा मॅडम, हे सगळे खूप डावपेच असतात आणि ते हळूहळू खेळायचे असतात. आपण त्या आमदार शिर्केला सुद्धा अडकवणार, त्याच्या पोराला सुरखा अडकवणार, तुम्ही काळजी करू नका. यम्मा यम्मा माया यम्मा. आणि ऊर्जाला सुद्धा हे पटतं. इकडे हर्षवर्धन भजनला केबिनमध्ये बोलवतो आणि भजनच्या हातात ऊर्जाचे बँक अकाउंटचे डिटेल्स देतो आणि म्हणतो, हे बँक अकाउंट डिटेल्स घे. आपल्याला पुढील काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या बँक अकाउंटवरून वेगवेगळ्या ब्रांचेसमधून या ऊर्जाच्या अकाउंटवर 5 लाख रुपये ट्रान्स्फर करायचे आहेत. हे ऐकून भजनला जबर धक्काच बसतो. भजन विचारतो, पण का सर? हर्षवर्धन त्याच्याकडे रागारागाने पाहतो. भजन घाबरून म्हणतो, सॉरी सर, पण मला हेच कळत नाहीये, आपण त्या ऊर्जा शिंदेच्या अकाउंटवर 5 लाख रुपये का पाठवायचे? हर्षवर्धन म्हणतो, भजन, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम करायचं आणि एक लक्षात ठेवायचं, सगळे पैसे एकाच वेळेस नाही जायला पाहिजे. आज पहिली इन्स्टॉलमेंट गेली पाहिजे आणि मग नियमित अंतराळात वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट गेल्या पाहिजे, वेगवेगळ्या बँक अकाउंटवरून वेगवेगळ्या ब्रँचेसमधून. म्हणजे असं वाटलं पाहिजे की ऊर्जाला एकाच व्यक्तीने एकाच वेळेस नाही तर अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळेस हे पैसे पाठवले आहेत. म्हणजे कोणाचा आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही आणि मी जे सांगतो ते काम नीट झालं पाहिजे, त्यात कोणतीही कचुराई व्हायला कामा नये. भजन म्हणतो, हो सर, तुमचं काम होऊन जाईल. भजन तेथून निघून जातो. हर्षवर्धन चांगलाच खुश होतो. आता ऊर्जाच्या अकाउंटवर एवढे पैसे वेगवेगळ्या अकाउंटमधून तो का पाठवतोय, यामागे त्याचा प्लॅन आहे तरी काय, हे तर हर्षवर्धनलाच माहिती आहे. ते आपल्याला पुढे जाऊन कळेल. आणि इकडे ऊर्जा ही कोर्टात आलेली असते आणि एक वकील तिला 3,500 रुपयांचा चेक देतो. हा चेक पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो आणि ऊर्जा विचारते, सर, 3,500 रुपयांचा चेक?
तर हा वकील म्हणतो, हो ऊर्जा, मागच्या महिन्यात तू 5 ॲफिडेव्हिटची कामं केली आहेत आणि 2 केसेस फाईल केल्या आहेत, त्याबद्दल आपल्या सरांनी तुला हे पेमेंट दिलंय. तर ऊर्जा विचारते, पण त्यांनी कॅश नाही दिले का, चेक दिला का? तर हा वकील म्हणतो, ऊर्जा तुला माहिती आहे ना, आपले सर कधीच कॅश देत नाही, त्यांचे व्यवहार हे नेहमी चेकनेच होतात. मग या हे सगळं लपून ऐकत असतो. 3,500 रुपयांचं पेमेंट मिळालं हे पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो. ऊर्जा थँक्यू म्हणते आणि तेथून जाते. तर तेवढ्यात शौर्य तिला भेटतो. मंग्या हे सगळं पाहत असतो. ऊर्जा त्याला म्हणते, शौर्य, अगदी योग्य वेळेस भेटलाय तुम्हाला. शौर्य विचारतो, काय झालं? तर ऊर्जा सांगते, पहा, मला मागच्या महिन्यांच्या कामाचं पेमेंट मिळालंय 3,500 रुपये. आता आहे ना, मी तुझं कर्ज फेडू शकते. तो हॉस्पिटलमध्ये माझं जे बिल भरलं ना, त्याची पहिली इन्स्टॉलमेंट देऊ शकते. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, तुला लोकांची कर्ज परत करण्याचा आजार आहे का? तर ऊर्जा म्हणते, हो, असंच समज. कारण माझ्या आईने मला लहानपणापासून शिकवलंय की लोकांचं कर्ज कधीही डोक्यावर असू नये, कारण हे कर्ज फेडण्यासाठी माणसाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. तर शौर्य म्हणतो, मग घे ना दुसरा जन्म, मला तुला दुसऱ्या जन्मात सुद्धा भेटायला आवडेल. तर ऊर्जा म्हणते, मला दुसऱ्या जन्माचं माहीत नाही, पण मी तुझं कर्ज याच जन्मात फेडणार आहे आणि कमीत कमी मी तुला चहा तर पाजू शकते ना? शौर्य म्हणतो, हो हो, चहा तर पाजू शकते, त्यासाठी तर मी नेहमीच तयार आहे. मंग्या हे सगळं लपून ऐकत असतो. ऊर्जा म्हणते, चल आपण जाऊया, पण थांब, त्याच्या आधी मला एक काम करायचं आहे. असं म्हणून ऊर्जा या चेकवर स्वतःचं नाव, फोन नंबर आणि अकाउंट नंबर लिहिते. शौर्य विचारतो, तू चेकवर अकाउंट नंबर का लिहिलाय? तर ऊर्जा त्याला सांगते, माझ्या आईने मला आणि बचत गटातील सगळ्या बायकांना हे शिकवलंय की जेव्हा कधी आपल्याला एखादा चेक मिळेल, त्या चेकवर स्वतःचा अकाउंट नंबर आणि फोन नंबर लिहायचा. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर बँकेतून आपल्याला कॉल येतो आणि आपला चेक हा नीट डिपॉझिट होतो. हे ऐकून शौर्यला आनंद होतो. ऊर्जा म्हणते, चल आता आपण चहा प्यायला जाऊया. ऊर्जा आणि शौर्य चहा प्यायला जातात. तर मंग्या त्या वकिलाकडे येतो, ज्या वकिलाने ऊर्जाला 3,500 रुपयांचा चेक दिलेला असतो. मंग्या विचारतो, काय हो साहेब, आता ते 2 वकील येथे उभे होते, तुम्ही त्यांना ओळखतात का? हा वकील सांगतो, हो ओळखतो ना, ते दोघे सुद्धा ज्युनियर वकील आहेत. मंग्या विचारतो, ती मुलगी कोण होती? तर हा वकील सांगतो, ऊर्जा शिंदे नाव आहे तिचं, खूप चांगली मुलगी आहे, ती मोठी वकील बनणार आहे, मोठी केस लढतीये मोठ्या वकिलाविरुद्ध. माझी मुलगी माझा सन्मान हे सोशल मीडिया पेज सुद्धा तिने सुरू केलंय. मंग्या म्हणतो, हो ठीक आहे, आणि तो मुलगा कोण होता? तर हा वकील म्हणतो, तो मुलगा सुद्धा ज्युनियर वकील आहे, पण त्याचं नाव मला माहिती नाहीये. तर मंग्या चिडून म्हणतो, तुम्ही काय फक्त मुलींचीच माहिती ठेवता की काय? तर हा वकील सांगतो, अहो मला नाही माहीत, आणि मी फक्त मुलींचीच माहिती नाही ठेवत, पण ऊर्जा आमच्या वकील साहेबांकडे काम करते म्हणून ती ओळखीची आहे. आणि हा मुलगा मी एकदा दोनदाच येथे पाहिला आहे. हा, तो आहे ना खूप मोठ्या वकिलांबरोबर येथे येतो. मंग्या विचारतो, कोणत्या वकिलांबरोबर? तर हा वकील सांगतो, ते आहेत ना मोठे वकील हर्षवर्धन जहागीरदार, त्यांच्याबरोबर मी त्यांना एकदा दोनदा पाहिलंय. मंग्याला जबर धक्क्यात बसतो. मंग्या विचारतो, हर्षवर्धन जहागीरदार, तोच ज्याच्या विरुद्ध ऊर्जा केस लढतीये, ऊर्जाचा दुश्मन नंबर 1. मंग्या वकिलाला विचारतो, म्हणजे तो शौर्य त्या हर्षवर्धन जहागीरदार बरोबर काम करतो का? तर हा वकील म्हणतो, ते काय मला माहीत नाही, आता हे कोर्ट आहे, सगळे वकील एकमेकांना भेटतच असतात, मग तो असाच भेटलाय की त्यांच्या इथे काम करतो हे काही मला माहीत नाही. तेव्हा मंग्या हा बाजूला जातो आणि विचार करतो, हा शौर्य ना खूप मोठा गेम खेळतोय. एकीकडे तो ऊर्जाशी मैत्री ठेवतोय आणि दुसरीकडे ऊर्जाचा दुश्मन नंबर 1 हर्षवर्धन जहागीरदार बरोबर असतो, त्याच्याबरोबर त्याची उठबस असते. याचा अर्थ हा शौर्य ऊर्जाला फसवतोय, ऊर्जापासून काहीतरी लपवतोय असा संशय मंग्याला येतो. आता लवकरात लवकर मला या शौर्याची कुंडली खोदून काढावी लागेल. त्याचा आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारचा काय संबंध आहे? हा ऊर्जाचा विश्वासघात तर करत नाहीये ना? हे सगळं मला शोधून काढावंच लागेल असं मंग्या ठरवतो. म्हणजे मंग्याने ठरवलंय की आता शौर्याची वाट लावायची आणि तो शौर्याची वाट लावून राहणारच, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच मंग्या आता शौर्याची वाट लावणार एवढं 100% ठरलेलं आहे. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघे चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन मस्त चहा पीत बसलेले असतात. परंतु काल या स्टॉलवर जे काही घडलं ते सगळं आठवून शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो. तर ऊर्जा मस्त खारी खात बसलेली असते. शौर्य टेन्शनमध्ये आहे हे पाहून ऊर्जा त्याला विचारते, काय झालं शौर्य, कसला विचार करतोयस? तर शौर्य तिला विचारतो, ऊर्जा, काल मी त्या हर्षवर्धनचा विषय काढला त्यामुळे तू खूप हर्ट झालीस ना, त्यासाठी सॉरी.
तर ऊर्जा म्हणते, जाऊ दे शौर्य, मी त्याचा जास्त विचार नाही केला. तर शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा मला तुला काहीतरी विचारायचं आहे. ऊर्जा विचारते काय? तर शौर्य हा तिला विचारतो, तू मला तुझ्या घरी माझ्या आईबाबांना घेऊन यायला सांगितलं आहे, याचा अर्थ तुला कळतो ना? तर ऊर्जा डोळे मिचकावून हो म्हणते. शौर्य तिला विचारतो, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? ऊर्जा होकारार्थी मान डोलावते. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जा, आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येऊ शकतात जेव्हा आपल्याला अनेक गोष्टींविरुद्ध जाऊन आपल्या प्रेमाची निवड करावी लागेल. तुझ्यासाठी माझं नातं, माझं प्रेम हे किती जास्त महत्त्वाचं आहे. ऊर्जा विचारते, असं का बोलतोयस तू? तर शौर्य तिला विचारतो, सांग ना ऊर्जा, तुझ्यासाठी पैसा जास्त महत्त्वाचा आहे की आपलं नातं? तर ऊर्जा म्हणते, तुला काय वाटतं, आपल्या नात्यापेक्षा मला पैसा जास्त महत्त्वाचा आहे का? शौर्याला समजतं ऊर्जासाठी आपलं नातं जास्त महत्त्वाचं आहे. मग शौर्य विचारतो, तुझ्यासाठी ही केस जास्त महत्त्वाची आहे की आपलं नातं? हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, शौर्य, हे तू असं का विचारतोय? या केसचा आणि आपल्या नात्याचा काय संबंध? तर शौर्य म्हणतो, तू सांग ऊर्जा, तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपलं नातं की ही केस? या दोघांपैकी तुला एक गोष्ट निवडायची असेल तर तू काय निवडशील? ऊर्जा या प्रश्नाचं उत्तर न देता शौर्यालाच प्रश्न विचारते, शौर्य, तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तुला जर असं निवडण्याची वेळ आली की एखादी केस किंवा आपलं नातं, तर तू काय निवडशील? तर शौर्य उत्तर देतो, ऑफकोर्स आपलं नातं. कोणत्याही केसपेक्षा मला आपलं नातं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ऊर्जा मनात विचार करते, शौर्य, मी तुला खरंही सांगू शकत नाही आणि खोटंही सांगू शकत नाही. माझ्यासाठी ही केससुद्धा खूप महत्त्वाची आहे, जेवढंच आपलं नातं महत्त्वाचं आहे. आणि हर्षवर्धनला हरवणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग हे दोघे चहाबरोबर चिअर्स करतात आणि चहा पिण्याचा आनंद लुटतात. तर इकडे भजन हर्षवर्धनला कॉल करून सांगतो, सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऊर्जा शिंदेच्या अकाउंटमध्ये पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली आहे. हे ऐकून हर्षवर्धनला खूप आनंद होतो. तो चांगलाच खुश होतो. आता ऊर्जा शिंदे माझ्या तावडीतून काही सुटत नाही असा विचार तो करत असतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या मस्त गप्पा सुरू असतात. आणि ऊर्जा मनात विचार करते, शौर्यने आज मला आपलं नातं किती महत्त्वाचं आहे हे विचारलं, पण शौर्यला मी कसं सांगू की आपलं नातं मला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच माझ्यासाठी ही केस, माझ्या बाबांचा स्वाभिमान आणि हर्षवर्धन जहागीरदारला हरवणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर शौर्य विचार करतो, ऊर्जाने काही स्पष्ट उत्तर दिलं नाही. तिला ही केस जास्त महत्त्वाची आहे की आपलं नातं? आणि ज्या दिवशी तिला हे सत्य कळेल त्या दिवशी काय होईल हाच प्रश्न शौर्यला पडतो. आणि तेवढ्यात आदित्य त्याला कॉल करतो. शौर्य विचारतो, काय झालं? तर आदित्य सांगतो, आजीने तुला आत्ताच्या आत्ता घरी बोलवलं आहे. शौर्य घाबरून विचारतो, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तर आदित्य सांगतो, नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला आहे. आजीने सगळ्यांनाच घरी बोलवलं आहे. बाबा आणि काकासुद्धा येणार आहेत, तू सुद्धा घरी ये. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मी आत्ता घरी पोहोचतो. आणि लगेचच ऊर्जा त्याला विचारते, काय झालं, घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का? शौर्य सांगतो, नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही झाला आहे, पण मला आत्ताच्या आत्ता घरी जावं लागेल. असं म्हणून शौर्य तेथून जातो. ऊर्जाला कळतच नाही की अचानक शौर्याच्या घरी काय झालं असेल. तर इकडे दळवी काकू ऊर्जाच्या घरी येते आणि पूर्वाला म्हणते, तू बस आधी, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पूर्वा विचारते, काय झालं काकू? तर दळवी काकू पूर्वाला एका मुलाचा फोटो दाखवते आणि म्हणते, तुझ्या ऊर्जासाठी एक खूप छान स्थळ आलंय. पूर्वाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती म्हणते, पण दळवी काकू, सध्या माझ्या मनात असं काहीच नाही आहे ऊर्जाचं लग्न वगैरे करायचं. तर दळवी काकू म्हणते, ते तर मला माहीतच आहे, तू दिवसभर त्या बचत गटाच्या कामामध्ये व्यस्त असते आणि तुझी मुलगी तिकडे कोर्टाच्या केसमध्ये. त्यामुळे तुझ्या हे लक्षातच राहिलं नाही आहे की आपल्या घरात एक गोड सुंदर मुलगी आहे, ती लग्नाच्या वयाची झाली आहे, तिचं लग्न करून द्यायचं हे तुझ्या मनातच नाही आहे. पहा, हा मुलगा आहे, खूप भारी मुलगा आहे, परीक्षित शिंदे त्याचं नाव आहे. आणि या फोटोकडे पूर्वा पाहत असते. तर इकडे हर्षवर्धनच्या घरीसुद्धा संपूर्ण शिर्के कुटुंब आलेलं असतं. आमदार शिर्के, अर्पिता आणि हे सगळेजण चक्क लग्नाची बोलणी करायला आलेले असतात. आणि हर्षवर्धनसुद्धा घरी आलेला असतो. शैलजा, तीर्था, विजया, आजी, प्रभाकर, आदित्य हे सगळे असतात. आणि आमदार शिर्के चक्क मोठा बॉम्बच फोडतो आणि म्हणतो, वकील साहेब, मी ठरवलंय, आपल्या मुलांचा साखरपुडा हा 2 दिवसानंतर होणार आहे. आणि मग त्यानंतर पुढील 4 दिवसात
त्यांचं लग्न या एकाच आठवड्यात आपल्याला मुलांच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा आहे. हर्षवर्धन, आजी, तीर्था या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा हर्षवर्धन विचारतो, पण आमदार साहेब तुम्ही एवढी घाई का करताय? तर आमदार शिर्के म्हणतो, त्यात घाई कसली आहे? तिकडे ती ऊर्जा शिंदे सगळ्या मीडियामध्ये आमची बदनामी करते आणि आम्ही काय शांत बसायचं का? आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आहोत. आम्ही असा डाव खेळणार, या लग्नामुळे त्या ऊर्जा शिंदेची बोलतीच बंद होईल आणि मीडियामध्ये असा संदेश जाईल की आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, आम्ही निर्दोष आहोत, म्हणूनच आम्ही आमच्या मुलाची लग्न करून दिली आहेत. तर हर्षवर्धन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, आमदार साहेब असं नसतं, लोकांची मेमरी खूप कमी असते, काही दिवसात ते ऊर्जा शिंदेला विसरून जातील. आमदार शिर्के म्हणतो, ते काही असो, पण आम्ही आमचा डाव खेळलाय. 8 दिवसांमध्ये मुलांची लग्न होणारच. तेवढ्यात शौर्य घरी येतो आणि तो आजीकडे पाहतो, तर आजी त्याला शांत बसायला सांगते. आमदार शिर्के शौर्यला नमस्कार करतो आणि म्हणतो, या 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 जावई बापू, बसा, आम्ही तुमच्या लग्नाचीच बोलणी करत होतो. आणि आमदार शिर्के म्हणतो, अहो वकील साहेब तुम्हाला काय सांगायचं, माझ्या मुलांची आई आहे ना, ती तर म्हणत होती की उद्याच्या उद्याच साखरपुडा करायचा आणि परवा लग्न, पण मुहूर्त नव्हता ना, म्हणून परवा साखरपुडा आणि 4 दिवसांनी लग्न करायचं ठरवलंय. शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन आमदाराला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आमदार काही ऐकून घेत नाही. हेच आमचं राजकारण आहे आणि लग्न 1 आठवड्याच्या आत झालंच पाहिजे असं तो ठणकावून सांगतो. प्रभाकर म्हणतो, पण एवढ्या लवकर तयारी कशी होणार? तर आदित्य म्हणतो, हो ना, लग्नपत्रिका छापायच्या असतील, इन्व्हिटेशन द्यायचे असतील. तर आमदार शिर्के म्हणतो, अहो तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी आम्ही करणार आहोत. पहा, आम्ही लग्नपत्रिकेचे सॅम्पलसुद्धा आणले आहेत. ह्या घ्या लग्नपत्रिका, त्यातली एक ठरवा, 1 दिवसात लग्नपत्रिका छापून देतो मी. आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये, मस्त छान छान साड्या नेसायच्या आहेत, मेकअप करायचा आहे, चांगले चांगले कपडे घालायचे आणि लग्न मंडपात येऊन बसायचं. बाकीची सगळी तयारी आमची, तुम्ही काळजीच करायची नाही. आता या आमदार शिर्केला कसं समजावून सांगायचं, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. अर्पिता मात्र चांगलीच खुश असते की तिचं आता शौर्यबरोबर लग्न होणार आहे. पण शौर्यला कळत नाही या आमदार शिर्केला कसं थांबवायचं. हर्षवर्धन सुद्धा त्याच्यासमोर अगतिक झालेला असतो. या आमदार शिर्के तर लग्नाची सगळी तयारी करून आलाय आणि आपल्याला या गोष्टीसाठी नकारसुद्धा देता येत नाहीये. तीर्था घाबरलेली असते, कारण तिला विक्रांतचं सत्य माहीत असतं. हर्षवर्धन आणि विजयाला सुद्धा विक्रांतचं सत्य माहिती आहे, पण आमदार शिर्केसमोर काहीच बोलण्याची त्यांची हिंमत नसते. त्यामुळे सगळे गुपचूप या गोष्टी ऐकून घेत असतात. आणि इकडे पूर्वा ही दळवी काकूंना म्हणते, पण दळवी काकू थोडी घाई होत नाहीये का? आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि दारात उभं राहून हे सगळं ऐकत असते. तर दळवी काकू म्हणते, अगं पूर्वा कसली घाई, आता तुझी मुलगी लग्नाला आली आहे आणि किती चांगलं स्थळ आहे. पूर्वा विचारते, पण त्यांनी ऊर्जाला कधी पाहिलं? तर पूर्वा म्हणते, अगं बाई, तुझी ऊर्जा अख्ख्या जगात फेमस झाली आहे, सोशल मीडिया, TV सगळीकडे तीच दिसतीये. आणि हा जो परीक्षित जाधव आहे ना, त्याची आई आपल्या दळवी काकू आहेत ना त्यांच्या ओळखीची आहे आणि आपल्या स्वामींच्या मठात सुद्धा ती येते, मी सुद्धा त्यांना ओळखते. त्यांच्या मुलांनी ना तुझ्या ऊर्जाला TV वर पाहिलं, तिचा बेधडकपणा त्याला खूप आवडला आणि तोच आपल्या आई मला म्हणाला की आपण ऊर्जाच्या घरी लग्नाचं स्थळ घेऊन जाऊया, ही मुलगी मला खूप आवडली आहे. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. दळवी काकू सांगते, अगं खूप चांगला मुलगा आहे, असा मुलगा शोधून सापडायचा नाही, बँकेत नोकरी आहे, भरभक्कम पगाराची परमनंट नोकरी, स्वतःचं घर आहे, आत्ताच बँकेच्या लोनवर 4 चाकी गाडी घेतली आहे. आता तूच सांग, याच्यापेक्षा चांगला मुलगा आपल्याला भेटणार आहे का? म्हणजे एका चांगल्या मुलामध्ये जे गुण असतात ते सगळे गुण या मुलामध्ये आहेत. पूर्वाला सुद्धा पटतं की इतका छान मुलगा आपल्या ऊर्जाला काही भेटायचा नाही. आणि इकडे ऊर्जाच्या मनाची घालमेल होत असते, कारण एकतर ऊर्जाला लग्न करायचं नाहीये आणि दुसरं म्हणजे तिचं सुद्धा आता शौर्यवर प्रेम आहे. पूर्वा मागे वरून पाहते, तर ऊर्जा तेथे उभी असते आणि ऊर्जाला पाहून ती म्हणते, अगं मनू, कधी आलीस तू? पहा, दळवी काकूंनी ना तुझ्यासाठी काय आणलंय. तर दळवी काकू म्हणते, ऊर्जा, तुझ्यासाठी मी एक छान स्थळ आणलंय, 1 नंबर पोरगा आहे, खूप भारी, पहा हा फोटो आणि लवकरात लवकर होकार देऊन टाक बरं लग्नाला. पूर्वा खुश असते, दळवी काकू खुश असतात, पण ऊर्जाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. ऊर्जा शौर्याचा विचार करत असते आणि इकडे शौर्य हा ऊर्जाचा विचार करत असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला,
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. एकीकडे शौर्यच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे ऊर्जासाठी सुद्धा एक खूप छान स्थळ आलं आहे. मग आता पुढे काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंग्या हा स्पाय बनून शौर्यची सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत असेल. तो पुन्हा कोर्टात जाणार आणि शौर्याचा फोटो एका वकिलाला दाखवणार आणि विचारणार, तुम्ही याला ओळखलत का, आपण यांना पाहिलत का? आणि हा वकील सांगेल, अरे हो, हा तर खूप मोठ्या वकिलाचा पोरगा आहे. मंग्या विचारेल, कोणाचा? तर हा वकील सांगणार, ते वकील आहेत ना, हर्षवर्धन जहागीरदार, त्यांचा मुलगा आहे हा शौर्य जहागीरदार. हे ऐकून मंग्याच्या पायाखालची जमीनच सरकणार. जो हर्षवर्धन जहागीरदार आपल्या ऊर्जाचा नंबर 1चा दुश्मन आहे, त्याचा पोरगा आहे शौर्य जहागीरदार आणि तो ऊर्जाला फसवतोय हे मंग्याला समजणार आणि मग मंग्या आता मोठा बॉम्ब फोडणार, एवढं मात्र नक्की. तर इकडे पूर्वा ही ऊर्जाला विचारणार, ऊर्जा, तुला तो परीक्षित जाधव नाही आवडला का, मुलगा नाही आवडला का? मग ऊर्जा ही पूर्वाला सांगणार का की आई, माझं शौर्यावर प्रेम आहे आणि मला शौर्याशी लग्न करायचं आहे. हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि थोड्या वेळानंतर ऊर्जा ही शौर्याला फोन करून सांगेल, शौर्य, माझ्यासाठी एक लग्नाचं स्थळ आलंय आणि माझ्या आईने माझं उत्तर विचारलंय. आता मी आईला काय सांगू? तू तुझ्या आईबाबांना घेऊन माझ्या घरी कधी येणार आहेस? शौर्य चांगलाच घाबरणार, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे शौर्य त्याच्या आईबाबांना घेऊन ऊर्जाच्या घरी येऊ शकत नाही, लग्नाची बोलणी करायला येऊ शकत नाही. मग शौर्याचं उत्तर काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. एकीकडे आमदार शिर्केने लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. एका आठवड्यात तो शौर्य, अर्पिता, तीर्था, विक्रांत यांचं लग्न लावून देणार आहे. आणि ज्या दिवशी मंग्या शौर्याचं सत्य ऊर्जाला सांगेल, त्या दिवशी ऊर्जा सुद्धा या परीक्षित बरोबर लग्न करायला तयार होईल असंच वाटतंय. मग या केसच्या गोंधळात हा लग्नाचा गोंधळ कसा असेल हे पाहायला खूपच मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.